छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक 2 वेळा झाला होता. ही गोष्ट खूपच कमी लोकांना माहिती आहे. पुढे जाण्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या बाहेरच्या शाळेच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका, कारण तुम्हाला रोज काहीतरी नवीन शिकायला मिळेल याची जबाबदारी मी घेतो. महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी वैदिक पद्धतीने झाला, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हा राज्याभिषेक झाल्यानंतर स्वराज्यामध्ये एक निश्चलपुरी गोसावी नावाचा विद्वान होता. त्याच्यामध्ये शिवरायांचा राज्याभिषेक कुमुहूर्तावरती झाला होता आणि राज्याभिषेकामध्ये अनेक त्रुटीही होत्या. 6 जून रोजी राज्याभिषेकावेळी शिवराय धनुष्यबाणाची प्रत्युंच्या तांतेवेळी त्यांची अंगठी पडली होती. महाराज रथामध्ये बसतावेळी रथाचा आस मोडला. त्याचबरोबर जेव्हा शिवराय आपल्या सिंहासनावरती बसले तेव्हा त्यांच्याजवळ असलेली कट्यार ही मॅनविरहित होती. निश्चलपुरी गोसावीच्या म्हणण्यानुसार या सर्व राज्याभिषेकामध्ये झालेल्या त्रुटी होत्या. शिवापूरकर शकावली आणि शिवराज्याभिषेक कल्पतरू या शिवकालीन 2 ग्रंथांनुसार यानंतर निश्चलपुरीने महाराजांना त्वरित सांगितले होते की या सर्व कारणांमुळे राज्याभिषेकाच्या 13व्या, 55व्या आणि 65व्या दिवशी काही उत्पात घडतील आणि काहीच दिवसांमध्ये दुर्दैवाने राजमाता जिजाऊंचे निधन झाले. यानंतर निश्चलपुरीने महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने सप्टेंबरच्या ललित पंचमी दिवशी केला. या तांत्रिक राज्याभिषेकामध्ये निश्चलपुरीने केलेल्या विविध विधींबद्दल आणि या तांत्रिक राज्याभिषेकाबद्दल आपण सविस्तर माहिती भाग 2 मध्ये पाहू.